तुम्हाला कधी कंटाळा, थकवा किंवा लो एनर्जी फील होतं, तर तुमच्या मेटाबॉलिक फायरला बूस्ट करण्याची गरज आहे। जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं किंवा BMR म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट हा स्लो होतो, तेव्हा वजन वाढणं, कॉन्स्टिपेशन, थकवा जाणवणं असे विविध लक्षणे दिसून येतात। आयुर्वेदात दीपन करणारे द्रव्य म्हणजेच जे आपला डायजेस्टिव्ह फायर, अग्नी, ज्यालाच आपण ॲपेटायझर असे म्हणतो, असे पदार्थ सांगितले। जसं आहारामध्ये जिंजर म्हणजेच आलं, धणे, जिरे, हिंग, काळी मिरे याचा वापर जर केला तर आपलं डायजेस्टिव्ह फायर म्हणजेच अग्नी हा प्रदीप्त होऊन भूक वाढते, म्हणजेच मेटाबॉलिझम, डायजेस्टिव्ह रेट हा वाढतो। ज्यांना भूक व्यवस्थित लागत नाहीये अशांनी आहारात जर या पदार्थांचा समावेश केला तर त्यांची नक्कीच भूक वाढेल। परंतु ज्या लोकांना ऍसिडिटी किंवा मूळव्याध संबंधितल्या काही तक्रारी असतील किंवा उष्णते संबंधितले काही प्रॉब्लेम्स असतील तर अशांनी या पदार्थांचा वापर काळजीपूर्वक करावा। जर त्रास होत असेल किंवा पचन संबंधित काही तक्रारी असतील, वजन हे खूप कमी होत असेल किंवा फार झपाट्याने वाढत असेल, अशा काहीही तक्रारी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या नंबरवर संपर्क करून नक्कीच कन्सल्टेशन घ्या। मेटाबॉलिझम मेंटेन ठेवण्यासाठी आणखीन काही इफेक्टिव्ह टिप्स आहेत, त्या जर जाणून घ्यायच्या असेल तर हा व्हिडिओ YouTube चॅनलवर अवेलेबल आहे, तो तुम्ही नक्की बघा।